बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये, कारण वैजापूर शहरात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे। मिठाईच्या दुकानातनं विकत घेतलेल्या कचोरीमध्ये डझनभर उंदराच्या लेंड्या सापडल्यात आणि त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। खाद्यपदार्थांमध्ये अशा प्रकारची अतिशय घाणेरडी भेसळ आणि निष्काळजीपणा पाहून नागरिकांमधनं मात्र प्रचंड संताप व्यक्त होतोय। धक्कादायक म्हणजे मुलांनी 2 कचोरी खाल्ल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। माहिती या संदर्भात घेणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, एकीकडे एफडीएनं कारवाई जोरकसपणे सुरू केली आहे, मात्र अजूनही खाद्यपदार्थांच्या बाबतीत हा निष्काळजीपणा सुरूच असल्याचं दिसतंय। घडलेल्या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। तिथले स्थानिक जे ते पोहोचले, त्यांनी फोटोमधनं हा सगळा प्रकार दाखवलेला आहे आणि लहानग्यांनी ते खाल्ल्याचंही सांगितलेलं आहे। आधी खाल्लंय आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, इतक्या कारवाया होत आहेत एफडीएच्या, मात्र तरीही निष्काळजीपणा अजूनही सुरू आहे। सध्या अत्यंत सगळा धक्कादायक प्रकार आहे। वैजापूरच्या डिपो रोडवरील हे दुकान आहे, ज्याचं नाव राजस्थान स्वीट्स आहे। भवानी राजस्थान स्वीट असं नाव आहे आणि या ठिकाणी एका ग्राहकाने 5 कचोरी घरी नेल्या होत्या, त्यातल्या 2 लहान मुलांनी खाल्ल्याचा त्यांचा दावा आहे। आणि जेव्हा ही कचोरी त्यांनी उघडून बघितली तर त्यात त्यांना पहिल्या कचोरीमध्ये उंदराची विष्ठा पाहायला मिळाली। त्यानंतर त्यांनी दुसरी कचोरी उघडली, तिसरी कचोरी उघडली, सगळ्यांमध्ये तसाच प्रकार आढळला आणि तात्काळ त्यांनी दुकानात गेले। त्यानंतर दुकानदाराला जाब देखील विचारला, याचा व्हिडिओ देखील बनवला आहे, फोटो देखील त्यांनी काढलेले आहे। दुकानदारांनी हे सगळं पाहून त्या कचोऱ्या तात्काळ कचऱ्याच्या डब्यात फेकून माफी मागितल्याचा दावा ग्राहकाने केलाय। मात्र या प्रकरणानंतर आता आज सकाळी ही दुकान काही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन ही बंद पाडलेली आहे आणि याबाबत एफडीए कडे तक्रार देखील करण्यात आली आहे। त्यामुळे अत्यंत निष्काळजीपणा आहे। लहान मुलं जी कचोरी खात होते त्यात देखील ही विष्ठा असल्याचा दावा या ग्राहकाने केलाय। त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकरणात काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अत्यंत हा धक्कादायक प्रकार संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला। नक्कीच कोणालाही दुखापत येत्या काळात होऊ नये अशी सुद्धा अपेक्षा आपण व्यक्त करूया। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि तातडीनं अशा दुकानांवरती कारवाई व्हावी ही मात्र मागणी आता जोर धरतीये।